सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। जसं आपण आता बघतो आहे की आयुर्वेदिक जे आहे ते मुळापासून आपल्या आजार जो आहे तो नष्ट करत असतो। पण आयुर्वेदिक बद्दल समज गैरसमज अनेक लोकांच्या मनामध्ये आहेत। हेच समज आणि गैरसमज आज आपण दूर करणार आहोत। मी आज आहे गंगाई हॉस्पिटल चिखली बुलढाणा जिल्ह्यामध्ये। गेली 13 वर्ष झाली आहेत येथील जे डॉक्टर आहेत, संचालक आहेत, आपल्या चिखलीमध्ये सेवा देत आहेत आणि आयुर्वेदिक नुसार भरपूर काही गोष्टींवरती म्हणजे जवळपास सगळ्याच आजारांवरती डॉक्टर पंढरी इंगळे सर सेवा देत आहेत। आणखी पण बरीचशी चर्चा आज आपण सरांशी करणार आहोत। सर्वप्रथम डॉक्टर पंढरी इंगळे सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये आपण स्वागत करत। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं। खूप खूप धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। सर जसं की मी तुम्हाला आधी सांगू इच्छिते की डॉक्टर पंढरी इंगळे सर यांचं BMS MD आणि आयुर्वेदिक द्रव्यगुण यामधनं झालेलं आहे। त्याचप्रमाणे BA मानसशास्त्र यासारख्या अनेक पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि सध्या सरांची PhD ही सुरू आहे। आणखी आपण वेगवेगळ्या सरांवर सर मार्गदर्शन सुद्धा करीत असतात। भरपूर पेशंट लोकांना, भरपूर काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सर ट्रेनिंग देत असतात आणि इथलं जे कॉलेज आहे चिखली मधलं तिथे सुद्धा सर जाऊन प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना देत असतात। जास्त वेळ न घालवता आपण लगेच चर्चेला सुरुवात करूयात। सर पहिला प्रश्न माझा असा आहे की 13 वर्ष तर झाली आहेत आपल्याला चिखलीमध्ये सेवा देत असताना मुळात गंगाई हॉस्पिटलची जी सुरुवात आहे, जो उद्देश होता तुमचा गंगाई हॉस्पिटल स्थापन करण्यामागचा, तो उद्देश आम्हाला आधी जाणून घ्यायचा आहे। सर्वप्रथम मी एकदम ग्रामीण भागातून आलेलो आहे। आमोना इथून 20 किलोमीटर गाव आहे, एकदम खेडेगाव आहे। माझे वडील शेतकरी होते आणि त्यांना शिक्षणाची फार आवड होती आणि त्यांनी आम्हाला माझं 5वीतच माझा जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे नंबर लागला होता आणि त्या ठिकाणी गेल्यामुळे समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने आणि वडील सुद्धा त्या काही शिकलेले असल्यामुळे आपण वैद्यकीय क्षेत्रात जावं अशी त्यांची खूप इच्छा होती आई वडिलांची आणि त्याच हिशोबाने माझा नंतर प्रायव्हेट MBBS मला मिळालं होतं, परंतु घरची परिस्थिती नसताना मग मी BMS ला मला ऍडमिशन घ्यावं लागली आणि त्यामध्येच करिअर मी चांगल्या पद्धतीने केलं। कारण की जे आपल्याला मिळतं नशिबाच्या गोष्टी असतात आणि त्यालाच आयुर्वेदाला आपण कसं पोहोचवता येईल, जगापर्यंत कसं पोहोचवता येईल त्याच उद्देशानं आम्ही सुरुवात केली आणि गंगाई हे माझ्या आईचं नाव आहे, गंगा, तर त्या हिशोबाने मी आईच्या नावावर माझं हॉस्पिटल गंगाई ठेवलं आणि माझा छोटा भाऊ सुद्धा तो पण PhD जेनेटिक्स आहे आणि वडिलांची जी शिक्षणाची दूरदृष्टी होती त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी तो शेती क्षेत्रात ऍज अ डॉक्टर म्हणून काम करतो आणि मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आयुर्वेद घराघरापर्यंत कसा पोहोचेल या पद्धतीने मी काम करत आहे। बिलकुल, जसं आईचा आशीर्वाद म्हणजे गंगाई आपल्या आईचं नाव असताना आपण या हॉस्पिटलची सुरुवात देखील त्यांच्याच नावाने केलेली आहे। सर गंगाई हॉस्पिटल मध्ये आता आयुर्वेदाने आपण कुठले कुठले आजार दूर करीत असता, नष्ट करत असता किंवा काय काय उपचार पद्धती आपल्या इथे उपलब्ध आहे, मला त्याही बद्दल जाणून घ्यायचं। सर्वप्रथम मी हे सांगेल की आयुर्वेदामध्ये आयुर्वेद हे शास्त्र पुरातन शास्त्र आहे, हजारो वर्षाची परंपरा राबलेली आहे। त्याची सुरुवात स्वतः ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापिताला केली, नंतर अश्विनी कुमार आणि नंतर सप्तऋषी ज्यांच्यामुळे पूर्ण अखंड भारत आपण मानतो। हे आयुर्वेदाचं ज्ञान घरापर्यंत, जसं आजीचा बट्टा म्हणतो, तर आयुर्वेदाचं ज्ञान पूर्वीपासून पण ते घरापर्यंत होतं, पण मधल्या काळात राजश्रय नसल्यामुळे ते मागे पडलं। नंतर ॲलोपॅथी, लोकांना पटकन इलाज मिळाला पाहिजे त्या हिशोबाने ॲलोपॅथीने खूप मोठा फैलाव त्या ठिकाणी केला आणि आपण त्याच्यापासून दूर गेलो। परंतु आज हा जो जसे की मोदीजींनी सांगितलं की हा आयुर्वेदाचा प्रचार घरपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण की हीच अशी पाती आहे जगाच्या पाठीवर की जे साईड इफेक्ट नाही आणि चिकित्सा कोणती असो, जर तिचं साईड इफेक्ट असेल तर चिकित्सा म्हणता येणार नाही, मेडिसिन म्हणता येणार नाही। आणि आयुर्वेदामध्ये मूल तत्व तेच आहे की समदोषी समअग्नी समधातू मलक्रिया प्रसन्नात्म इंद्रिय स्वस्थ इत्तिभिदेत। स्वस्थ त्यालाच म्हणू की त्याचे आयुर्वेदानुसार त्रिदोष सांगितले, वात पित्त कफ, सप्त धातू सांगितले, रस रक्त मास मेद अस्थि। तर यांचं जर संतुलन बिघडलं तर तुमचा आजार होणार आहे आणि हे जर सम असले तर तुमचा आरोग्य चांगलं राहणार आहे। आणि आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहे की हे आरोग्य समतोल राहिला पाहिजे, म्हणजे समदोषी समअग्नी, म्हणजे दोष पण समस्थितीत राहिला पाहिजेत आणि अग्नी पण समस्थितीत राहिला पाहिजे। तो जर का बिघडला तर मग आजार होणार, मग कोणता आजार होऊ शकतो। आयुर्वेदाला स्पेसिफिक हा कॅन्सर किंवा हा असा आजार असं नाही, आयुर्वेदाने सांगितलं दोष कोणताही जरी आजार असेल, तुमचा कॅन्सर असो, कोरोना असो, जे काही आजार तुमचा आता मॉडर्न नुसार नवे नवे टर्म्स येतात तुमच्याकडे, ठीक आहे, ते टर्म्स न सांगता त्यांनी फक्त दोषावर जरी काम केलं तर कोणत्याही आजाराला आपण आयुर्वेदात मेडिसिन दिलेली आहे आणि त्याचे निश्चित खूप चांगले प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो। आजार लगेच बरे होतं आणि विना ऑपरेशन सुद्धा त्या ठिकाणी होतं। आणि
ज्या ठिकाणी सर्जरी लागते त्या सुश्रुतसंहिते सर्जरी सुद्धा आयुर्वेदाने त्या पूर्वीच्या काही सांगितलेली होती. पण मोस्ट ऑफ ज्या डिसीज असे आहेत की त्यांना अननेसेसरी आपण सर्जरी करतो, ती करायची गरज आयुर्वेदामध्ये पडणार नाही असं मी सांगेल. मी ते आपल्या या ठिकाणी जसं की आपण स्पाईनचे आजार आपण त्या ठिकाणी म्हणतो, तर स्पाईन सर्वायकल स्पाईन असेल, लंबर स्पाईन असेल, थोरॅसिक स्पाईन असेल, ठीक आहे. त्यामुळे खूप स्पाईन हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जसं पाठीचा कणा जर म्हणतो, पाठीचा कणा मोडला तर सगळं आयुष्य मोडतं, तसं मी पण म्हणेल पाठीच्या कण्याला जर आजार झाला तर पूर्ण तुमची बॉडी त्या ठिकाणी आजार तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. आणि स्पाईन आपण ज्या काही नर्वस सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीमवर सगळ्यात महत्वाचं डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे कोणती तुमची झोपण्यापासून कोणतीही क्रिया जर करायची असेल तर स्पाईनचा खूप तुम्हाला महत्वाचा, म्हणजे नर्वस सिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नर्वस सिस्टीम केव्हा इम्पॉर्टंट होणार, जेव्हा स्पाईनवर काहीतरी तुमचं पोझिशन बदलली किंवा स्पाईनवर काही त्रास झाला. आता पहिल्या पूर्वी जर आपण बघितलो तर आपले जे आजोबा वगैरे त्यांचं इझिली 80-100 वर्षापर्यंत जगायचे. परंतु आता जर बघितलं तर लहान मुलांचं सुद्धा खूप कुबड निघलेलं दिसतं तुम्हाला, कारण ते मोबाईल मध्ये बघतात. तुमचे माझ्याकडे आयटी सेक्टरचे खूप पुण्यावर मुंबईहून पेशंट माझ्याकडे येतात, चिखली सारख्या ठिकाणी. चिखली तर मुंबईच्या पण खेडच आहे, पण परंतु भरपूर आयटी सेक्टरचे फक्त सर्वायकलचा त्यांना त्रास होतो, वर्टायकाचा त्रास होतो, नंतर लंबरचा त्यांना त्रास होतो. आणि हे फक्त पोझिशनल आणि जीवनशैली बदलल्यामुळे खूप आजार वाढलेले. आणि जर आपण मॉडर्न मेडिसिन कडे बघितलं तर त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. परंतु आयुर्वेदिक आशेचा किरण आहे की मी त्याला विना ऑपरेशन मी भरपूर सारे पेशंट आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करू आलो आणि त्याचे एक्सलंट रिझल्ट त्या ठिकाणी. पंचकर्म जे की पूर्ण जगाला देण आहे आयुर्वेदाची. पंचकर्म म्हणजे कोणताही जर आपण चिकित्सा करतो त्या शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा असालेल. मी अगोदर जो श्लोक बोललो की समदोष समाग्नी समधातु मला क्रिया, म्हणजे कोणताही दोष जर बदलले, म्हणजे कमी जास्त प्रमाण जर झालं तर आपण म्हणतो गौतम बुद्धांनी सांगितलं बाकी कोणती गोष्ट झाली तरी ती पॉइझन आहे. तसंच शरीरात पण दोष वाढले किंवा कमी झाले तर रोग निर्माण होणार आहे. पण त्यांना समस्थितीत ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापासून आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टी सांगितल्या, पण त्या मागे पडल्या. पूर्वी आपल्या घरात सांगायचं, पण आता सध्या जी चौपाटी संस्कृती आली, जे फास्ट फूड आपल्या घरामध्ये शिरकाव केला, मुलांना सुद्धा पिझ्झा बर्गर शिवाय जमायला लागलं, सँडविच आले. आणि आपल्या ज्या सांड्या कुरड्या ज्या होत्या आपल्या पूर्वी ते राहिलं नाही. आणि त्याचेच आजार आता उद्भवायला लागले, कारण की खाणं जर आपलं शरीर सगळं शरीर डिपेंड आपल्या फूडवर आहे. म्हणजे आयुर्वेदाने पंचमहाभूत सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि फूडमध्ये सुद्धा त्याचाच अंतर्भाव जो असतो आणि तेच आपल्याला मिळत असतं. तर यामध्ये मी सांगत होतो की ह्या ज्या गोष्टी असतात स्पाईन से रिलेटेड आपण बोलत होतो, तर स्पाईन मध्ये पोझिशन बघतो आपण. लहान मुलांची पोझिशन मोबाईलमुळे सर्वायकलचा प्रॉब्लेम यायला लागला. जे 8 तास 10 तास बसून कॉम्प्युटर सोबत बसतात त्यांना लंबरचा त्रास व्हायला लागला, सर्वायकलचा त्रास व्हायला लागला. हा, आणि माझ्याकडे जे पेशंट आहे सध्या सर्वायकल, लंबर, स्पाईनवरच मी जास्त काम करतो. आणि एव्हीएन हा आजार खूप महत्वाचा आहे. कोविड नंतर ज्या प्रकारे म्हणजे जास्त प्रमाणात आपण पेन किलर्स वगैरे वापर वाढला, स्टेरॉइडचा वापर वाढला. आणि जे मुलं याच्या करतात स्पर्धा परीक्षेचे, पोलीस भरतीची, आर्मीची तयारी करतात किंवा त्यांना झटपट वजन वाढवावं लागतं, अशा वेळेस ते प्रोटीन पावडर वगैरे खातात, तर त्याचा साईड इफेक्ट खूप शरीरावर झाला. आणि ते नंबर ऑफ पेशंट माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात की एव्हीएन, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे बोनला जर तुमचा रक्ताचा पुरवठा कमी झाला तर त्या ठिकाणी बोन सडायला लागतं, कुजायला लागतं. आणि त्या ठिकाणी चढल्यानंतर त्याचे जे कार्टिलेज वगैरे डॅमेज होतात. आणि बोन नसल्यामुळे सगळ्या तुमच्या शरीराचे जे स्ट्रक्चर बिघडतं, तुमच्या हालचाल बिघडते, तुम्हाला करता येत नाही. पण मोस्ट ऑफ एव्हीएन हा फिबर, म्हणजे खुब्यातला ज्याला म्हणतो आपण बॉल, जसं की आपला जो पायातला जो लेग आहे त्याचा जे बोन आहे त्याचा जो हेड असतं ते जास्त त्या ठिकाणी डॅमेज होतं, कारण की त्याला जो रक्त पुरवठा होतो तो 2 नर्व करतात. आणि रक्तपुरवठा त्याला न झाल्यामुळे तो जास्तीत जास्त एव्हीएन हा खूप पायातील, ज्याला आपण हिप जॉईंट म्हणतो, हिप जॉईंट मध्ये जास्त दिसून येतो. बाकी माझ्याकडे बाकी दुसरे पण पेशंट भरपूर आले, जसं की शोल्डर जॉईंट ज्याला म्हणतो आपण, त्याचे सुद्धा आपण एव्हीएनचे पेशंट बघितले. पण जर 90% पेशंट मला हिप जॉईंटचे दिसतात. आणि त्यांच्यामध्ये असंख्य म्हणजे खूप पेन ज्यांना होतो, चालता येत नाही. आणि त्याचं एज लिमिट जे 24 इयर्स पासून ते 60 इयर्स पर्यंत माझ्याकडे पेशंट आहे. काही मुलांना मध्ये पण मला दिसून आला. काही मुलांना मध्ये जर समजा त्यांच्या आई समजा ज्यावेळेस गर्भपोटात असतो, आईच्या जर व्यवस्थित दिनचर्या वगैरे पाळली नाही तर त्याचं पण इफेक्ट त्यावर दिसून येतो. पण मोस्ट ऑफ 24 पासून 60 पर्यंत माझ्याकडे भरपूर पेशंट आले. आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे ते एव्हीएनचं खूप प्रमाण त्या ठिकाणी वाढलं. आता त्यावर फक्त सर्जरीज हा एक पर्याय मॉडर्न मेडिसिन सांगते, पण आयुर्वेदामध्ये आम्ही खूप पेशंट असे बघितले
फोर्थ स्टेज मध्ये माझ्याकडे आले, ज्यांना चालता येत नव्हतं. आज ते स्वतः सगळे कामं करू राहिले, स्वतः ऑफिसला पण जाऊ राहिले, सगळ्या गोष्टी ते करू राहिले. आणि रिव्हर्स सुद्धा होतो. आयुर्वेदाने पुनर्नवा नावाची वनस्पती, नावातच पुनर्नवा आहे, तर रिजनरेशन करण्याचं काम आयुर्वेद करतं. जसं रस, रक्त, मांस, मेद असते, हे एकावर एक डिपेंड जातोय. जसं रस तुमचा जर बिघडला तर रक्त ऑटोमॅटिकली बिघडणार आहे, पण रस चांगला झाला तर रक्त. तसंच अस्थि, मज्जा आणि रक्त या धातूचा तो एव्हियन आजार आहे, ते जर चांगले राहिले तर एव्हियन वर आपण मात निश्चित करू शकतो. एव्हियनच नाही तर सर्वायकल स्लिप डिस्क असेल, नंतर डिस्क प्रोट्रुशन असेल, डिस्क हर्निएशन असेल, नंतर अँटिरोलिथोसिस असेल, लॉर्डोसिस असेल, जसं की हे सगळे स्पाईनचे आजार आहे. नंतर अँकोलॉजिक स्पॉन्डिलिसिस असेल, ज्यात की बॉम्बू स्पाईन होतो, तुमचा बॉम्बू प्रमाणे एकदम कडक स्पाईन होतो. तर यावर आपण ॲलोपॅथीमध्ये एक तर पेन किलर, स्टेरॉइड आणि ऑपरेशन हा शेवटचा पर्याय असतो. पण आयुर्वेदामध्ये पंचकर्म ही मी अगोदर बोललो की या पूर्ण जगाला देण आहे आयुर्वेदाची. जसं की आपण बघितलं, मी तो टॉपिक माझा पहिले थोडा हे झाला होता, त्यामध्ये सांगितलं मी की शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा अशा दोन प्रकारच्या चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेल्या. शमन चिकित्सा म्हणजे की दोष ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना शांत करणे आणि आजारातून मुक्त होणे. परंतु काही दोष अतिप्रमाणात जर वाढले तर त्यांना, जसं की आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, निश्चित पिरियड झाला की तुमची कार असेल तर आपण 10,000 किलोमीटर झाले की आपण सर्व्हिसिंग करतो, तसं आपल्या शरीराचं आपण काही करत नाही. आणि आपण जे आता जे फूड खाऊ राहिलो ते खूप रासायनिक फूड आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे, चांगला भाजीपाला नाही, तर आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होणं खूप महत्वाची. आणि सर्व्हिसिंग हे फक्त पंचकर्मच करू शकतं. तर ते जे दोष असेल वाढलेले असेल तर त्यांना आयुर्वेदिक पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. पंचकर्म, पंचशोधन चिकित्सा ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वमन असतं, विरेचन असतं, बस्ती असते, नश्य आणि रक्तमोक्षण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तर त्याच्या अगोदर आपण पूर्वकर्म करतो, स्नेहन आणि स्वेदन. वमन म्हणजे वात, पित्त, कफ, मी जे 3 दोष सांगितले तुम्हाला, हे कफावर खूप महत्वाची चिकित्सा आहे. आणि ऊर्ध्वजत्रुगत आजार म्हणजे आमाशयापासून, म्हणजे स्टमक पासून वरती जे पण काही तुमचे आजार असेल, तर त्यामध्ये जसं तुमचं आता कोविड मध्ये जसं फुफ्फुसाचे आजार असेल, दमा असेल, ठीक आहे, स्किनचे आजार असेल, पंचज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळा, घसा किंवा ब्रेन संबंधित काही असेल, तर या सगळ्यावर वमन ही चिकित्सा खूप चांगली पद्धतीने सांगितली. आणि त्यातल्या समोर आणखी त्यांनी सांगितलं आपल्या आचार्यांनी की जर तुम्ही ज्या ऋतूमध्ये, जसं आपण सगळं पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय आपल्या शरीरावर सुद्धा लागू पडतो, जसं ब्रह्मांडामध्ये जसं आपल्या पिंडामध्ये, म्हणजे जर ब्रह्मांडामध्ये जर काही हालचाल झाली तर ऑटोमॅटिकली, जसं की एखाद्या आपण म्हणतो की बाहेर आल्यानंतर अचानक एखाद्या दमाच्या पेशंटला दम वाढतो, की एखाद्याला खूप सर्दी वगैरे होते, तर या गोष्टी आपल्या शरीरात पण जाणवतात. तर विशिष्ट जसं की ग्रीष्म, आपल्या वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप त्या ठिकाणी आमच्या आयुर्वेदाने सांगितलेला आहे, शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप त्या ठिकाणी सांगितलेला आहे, वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप त्या ठिकाणी सांगितले. मग या ऋतूमध्ये जर तुम्ही ते निश्चित पंचकर्म केलं, जसं की तुम्ही वसंत ऋतूमध्ये वमन केलं, तर होणारे वर्षभर तुम्हाला व्हायरलचे काही डिसीज असतील किंवा ऊर्ध्वजत्रुगत ते होणार नाही. आणि ते रेकमेंड पूर्वी संहितेत लिहून ठेवलेले, पण ते आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. सर, जसं मी आता सांगितलेलं आहे की आयुर्वेदाने तर सगळ्याच आजार दूर होतातच, आता तुम्ही वेगवेगळे पंचकर्म देखील त्याच्यावरती सांगितलेले आहेत. पण या सगळ्यांमध्ये कधी कधी असं कन्फ्युजन नाही होत का की या आजारावरती नेमकं कोणतं कर्म करावं किंवा काय ट्रीटमेंट द्यावी? कारण भरपूर असे काही आजार आहेत, आपण ते बोटावर मोजू पण शकत नाही आणि मोजलेही जाणार नाही. तर तुम्हाला असं काही कन्फ्युजन होत नाही का कधी, की किंवा अल्टीपल्टी असं काही कधी होत नाही का? नाही, तसं बघा, मी अगोदरच तुम्हाला बोललो की आयुर्वेदाचे सिद्धांत खूप महत्वाचे, सिद्धांतावरच कोणती पण शास्त्र उभं राहतं. तर जसं त्रिदोष सिद्धांत आहे, तर तुम्हाला दोषाची जर कंडिशन कळाली की दोष कोणता, वात वाढलेला आहे, पित्त वाढले, कफ वाढले, का तिन्ही सोबत आलेले आहे, का कमी जास्त, त्याचे खूप प्रकार आहे, वाताचे, पित्ताचे, कफाचे, क्षय झालेला आहे, प्रकोप झालेला आहे, समस्थितीत आहे, नंतर त्यांचा धातूवर काय इफेक्ट झाला आहे, आम्ही जे सप्त धातू सांगितले आणि त्रिमल सांगितले, यांच्यावर काय इफेक्ट झालाय, ह्या जर गोष्टी आम्हाला समजल्या त्यानुसार आम्ही ती क्रिया आपण सांगू शकतो. की मी अगोदर सांगितलं की वमन चिकित्सा ही कफासाठी, ठीक आहे. आपण काही डिसीज असतं, आता जे बघतो आपण कॅन्सर सारखा आजार आहे, तो पूर्ण शरीर असलेला, त्यामध्ये दोष पण इन्व्हॉल्व्ह होतात, धातू पण इन्व्हॉल्व्ह होतात, मल पण इन्व्हॉल्व्ह होतात, आशय पण इन्व्हॉल्व्ह होतात. पण म्हणजे कोणत्या गोष्टीचा एकेरी विचार न करता 360 डिग्री अँगलने जर आपण विचार केला तर निश्चित आपण त्या रूट कॉज पर्यंत पोहोचतो. आयुर्वेदात निदान खूप महत्वाचं, डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे की कशामुळे झालं आणि कशा पद्धतीने आपल्याला जायचं. त्यामुळे असं
कन्फ्युजन काही राहत नाही. आणि त्या पद्धती असं की आमच्याकडे समजा एखादा पेशंट खूप काही मॉडर्नचे वर्ड घेऊन आला की हे असं असं झालेलं आहे, पण ते आम्ही आमच्या आयुर्वेदिक सिद्धांतावरच त्याचा बघून त्याला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. जसं तुम्ही सांगितलेलं आहे सुरुवातीला की घरामध्ये आधी आजीबाईचा बटवा असायचा आणि त्याच बटव्याची जागा आता आयुर्वेदाने घेतलेली असं म्हणायला हरकत नाही. जसं आजीबाईच्या बटव्यामध्ये वेगवेगळी औषधं असायची, तर आता जे आता आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत वेगवेगळी ट्रीटमेंट करून किंवा वेगवेगळे जे काही औषधे देऊन आपला जो आजार दूर करत असतात, तर याला लागणारं जे तुमचं एज्युकेशन आहे किंवा जी लागण्याची गरज असते, प्रशिक्षण असतं, तर हे प्रशिक्षण मुळात आपला कुठनं झालेलं आहे सर? एज्युकेशन आपण कुठनं घेतलंय, कुठलं स्पेशालिटी झाली आपली? ओके, माझं BMS माधवराव शिवणकर आयुर्वेद मेडिकल कॉलेज गोंदियावरून झालं आणि MD हे सप्तशृंगी मेडिकल कॉलेज नाशिक इथनं झालं. आणि माझं PhD आता दत्ता मेघे इथे चालू आहे. माझा PhDचा विषय डायबिटीज मी घेतलेला आहे, जे की आपण अर्कपुष्प रुईच्या फुलाचा जो अर्क काढून तो डायबिटीजवर आपल्याला द्यायचा आहे. आणि कमीत कमी याच्यात त्यामागे उद्देश माझा असा आहे की आपण ज्या मेडिसिन त्याचा साईड इफेक्ट खूप आहे आणि ॲलोपॅथिक मेडिसिन फक्त कंट्रोल करतं, इरॅडिकेट करत नाही. तर आयुर्वेद काय की मुळापासून गेला पाहिजे काय तरी, आणि रिव्हर्स पण होतो. भरपूर पेशंटचं आपण HbA1c पण कमी केलेले आहे, त्यांचे टॅबलेट पण बंद केलेले आणि रिव्हर्स डायबिटीस होतो हे आपण स्वतः बघितले. तर ते जर मला त्यात संशोधन करायची इच्छा, माझे जवळपास 12 ते 15 रिसर्च आर्टिकल सुद्धा पब्लिश आहे. डायबिटीज या विषयावर नाही आर्टिकल बाकी दुसऱ्या पण विषयावर जे आयुर्वेदा संबंधात आमच्या आयुर्वेदाच्या संबंधित विषयावर आर्टिकल पब्लिश. सर आता गंगाई हॉस्पिटलला गेली 13 वर्ष तर झाली आहेत, पण आणखीन काय नवीन करायची इच्छा आहे चिखलीकरांसाठी? आणखीन काय बुलढाणेकरांसाठी करायची इच्छा आहे? काय स्वप्न आहेत किंवा काय प्लॅनिंग्स आहे? सर्वप्रथम तर मी सांगेल की माझ्याकडे आता मागील 1 ते 2 वर्षापासून कर्नाटक, गुजरात, राजस्थान या ठिकाणून सुद्धा पेशंट येत आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणून तो भरपूर पेशंट आहे. माझे पुणे इथे या ठिकाणी येतात, 7-7 दिवस राहतात. आणि त्यांच्या ज्यावेळेस आपण सुख सुविधाचा विचार करतो, चिखली सारख्या ठिकाणी जर करायचं म्हटलं तर काही लिमिटेशन आम्हाला जाणवतात. जरी माझं 20 बेडचं हॉस्पिटल असेल तरी पण मला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एक हॉलिस्टिक त्यांना द्यायचं, जसं की माझ्या ठिकाणी आता माइंड पण आपण जी कोणतीही चिकित्सा करताना मन खूप महत्वाचं आहे, आपलं मन खूप महत्वाचं आहे. तर अशा ठिकाणी मानसिक क्षमता खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्या धकाधकी असं वाटतं की आपण एक असं एक आरोग्य ग्राम तयार करायचं, आरोग्य धाम किंवा आरोग्य ग्राम ज्याला म्हणू आपण, की ज्या ठिकाणी कोणी जरी आलं समजा तर त्याला 7-8 दिवस असं वाटलं पाहिजे की आपण एक नेचरचं संदर्भ सोबत आहे. आयुर्वेद हा आयुष्याचा वेध आहे आणि तो जाणवण्यासाठी तुम्ही आपल्या आयुष्याकडे पण बघलं गेलं पाहिजे. आणि आपण स्वतः इंट्रोवर्ट होत नाही, आपलं स्वतः जाणत नाही, तर असं ठिकाण मला माझं डेव्हलप करायचं प्लॅन आहे की त्या ठिकाणी आल्यानंतर स्वतः तुम्हाला जाणीव होईल, एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि आजार पण लवकर त्यातून बरे होईल. आणि एका ठिकाणी सगळ्या ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी देऊ, ध्यान धारणापासून ते आपली जी माझी ट्रीटमेंट आहे पंचकर्म शोधन कर्म या ठिकाणी आपण करता येईल असा माझा प्लॅन आहे. येणाऱ्या वीकमध्ये गॉड ऑफ धन्वंतरी यांची इच्छा असेल तर लगेच होईल. सर आता जे तुम्ही सांगितलेलं आहे की भरपूर तुमचे काही स्वप्न आहेत, नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण हो. आणि जी मनशांती हवी असते, कारण आजकाल आपण खूप डिस्टर्ब असतो कामाच्या व्यतिरिक्त, आणखीन पण भरपूर काही टेन्शन्स असतात. आजकाल जेंट्सच्या तुलनेमध्ये लेडीज पण तेवढेच टेन्शन घेत असतात किंवा तणाव घेत असतात, त्यामुळे हार्ट अटॅकचं पण खूप प्रमाण वाढत आहे. तर हार्ट अटॅक येऊ नये किंवा मग हृदयावरती काही आपले उपचार आहेत का, किंवा मग हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आपण काही काय उपचार करतो? ओके, सर्वात महत्त्वाचा तुम्ही छान प्रश्न विचारला, कारण आयुर्वेदाने मनाचं स्थान हे हृदय सांगितलेले आणि मनासाठी जे प्रिय आहे, ठीक आहे, मनाच्यासाठी जे प्रिय आहे त्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर आजची तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार होणार नाही. पण मनाच्या विरुद्ध जे पण घडणार आहे तर ते तुमच्या हृदयासाठी घातक आहे. परंतु मनाचा प्रत्येक गोष्ट आपण समजून घेणं महत्वाचं आहे. मन हे एक इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्म यांना कंट्रोल करणारं मन आहे. आणि मन जर तुम्ही जाणलं म्हणजे सगळ्यात तर आपण हार्ट डिसीजला पण जिंकू शकतो. आणि राहिलं तर फास्ट फूड जे म्हणतो आपण, सगळ्यात महत्वाचं दिनचर्या खूप महत्वाची आहे. आणि आता एक नवीन फॅड आलेलं आहे की खूप जिम लावली पाहिजे, खूप व्यायाम केला पाहिजे.
ऍक्च्युली आयुर्वेदानं व्यायाम सांगितलेला आहे, पण आयुर्वेदानं हा शक्ती व्यायाम सांगितलाय, किंवा तुमची शक्ती जेवढी त्याच्या फक्त शक्तीचा अर्धा तुम्ही व्यायाम करा, ना की तुम्ही जाऊन फक्त डंबेल्स उचला किंवा बॉडी बनवा असं सांगितलं. तुम्ही जर बघितलं, तुम्ही ऑलरेडी न्यूज बघता, न्यूज बघा, खूप चांगले उद्योजक आहे, खूप मागे आपण बघितले खूप सेलिब्रिटीज आहे, त्यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यांची जर हिस्ट्री बघितली तुम्ही तर ते जास्त रनिंग करत होते, जास्त व्यायाम करत होते, जास्त जिम करत होते. हा, तर हे अतिप्रमाण मी अगोदर सांगितलं, अतिप्रमाण तुम्ही कराल तर निश्चित त्याचा हे होणार आहे. मग आयुर्वेदाने त्यासाठी सांगितलेल्या दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या आणि त्याचा निश्चित जर अवलंब केला तर तुम्हाला तुमचं समदोष समाग्नी समधातू मला क्रिया राहील आणि तुमचं स्वास्थ्य एक अतिशय चांगलं राहील. कुठलीही गोष्ट आपण अति करू नये किंवा मग अति तिथे माती होतच असते, त्यामुळेही आपल्याला अनेक आजार जे आहेत ते ग्रासत असतात. तर जेणेकरून आपल्याला जेही काही करायचं आहे ते आपण एका लिमिट पर्यंत करायला पाहिजे, किंवा कुठलेही जर आपल्याला आहार घ्यायचा असेल तोही आपण एका लिमिट पर्यंत घ्यायला पाहिजे. सर आणि हा मी आणखी बोली हा तर आता कोणी आणखी बघू आपण की कोणी उठसूट काही वेळ हर्बल आणतं आणि ते मार्केटमध्ये चालू आहे प्रोडक्ट, कोणी काही आणतं मग हे वजन कमी करावर, कोणी म्हणते हार्टवर चांगले, आणि ऍक्च्युअली लोकांना जो रोगी असतो तो त्रस्त असतो. मग कोणीतरी सजेस्ट करतात, फॅमिली मेंबर सजेस्ट करतात, नाही कोणीतरी ही कंपनी येते, तर असं नाही करता तुम्ही प्रॉपर तुमच्या परिसरात जो काही आयुर्वेद तज्ञ असेल, ठीक आहे, त्यांची कन्सल्ट करा, किंवा जर माझा पण नंबर आहे, असं काही जर असेल कधी तुम्ही माझ्याशी कनेक्ट, अरे हा, तर झटपट वजन कमी करणे किंवा खूप असे चॅलेंज करतात कोणी की आमच्याकडे हर्बल लाईफ असेल, किंवा कोणी कुठे जाते की त्याच्याकडे गेल्यानंतर मग कॅन्सर बरा होईल. पण मी सगळ्यांना आपल्या चॅनल तर्फे सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही कोणतेही आयुर्वेदिक घेताना तुम्ही आयुर्वेद जो पदवीधर आहे, ज्यांचं MPA BMS झालेलं आहे, MD झालेलं आहे, त्यांची कन्सल्ट घ्या अगोदर, जे काय तुम्ही घेणार आहे. ऍक्च्युली ऑलरेडी आम्ही 4.5 वर्ष त्या ठिकाणी घातले, आयुर्वेद आम्ही समजून घेतला, ना की तुम्ही 2 दिवस आले पुस्तक कोणीतरी वाचले सांगितले हर्बल लाईफ हे मग याच्यावर चालतं ते याच्यावर चालतं, या गोष्टीचं बळी न पडता तुम्ही आपल्या शरीरात ज्या गोष्टी तुम्ही दुकानात जरी गेल्या तरी 4 ठिकाणी आपण कापड बघतो, चांगले प्रत बघतो, मग आपल्या हेल्थसाठी संदर्भात तुम्ही असं का करता. तर मी म्हणजे चांगला आयुर्वेद तज्ञ तुमच्या भागात कोणी असेल, किंवा जो जरी ॲलोपॅथी प्रॅक्टिस आमचा BMS आयुर्वेदिक प्रॅक्टिस जरी करत नसेल, परंतु त्यांनी 4.5 वर्ष हे आयुर्वेद ज्ञान घेतलेले, त्यांचा कन्सल्ट तुम्ही घ्या आणि त्या हिशोबानेच तुम्ही समोर आपल्या आणि आरोग्याशी असा कोणताही खेळ करू नका. हा बिलकुल, तर सरांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला कुठलेही डाऊट्स असतील किंवा आपल्याला कुठलाही आजार असेल आणि त्यावरती आपण इकडून तिकडून जर ऐकत असू की यांनी तुमचा आजार बरा होईल किंवा त्याची हमी जर तुम्हाला कोणी देत असेल, ते घेण्यापूर्वी सर्वात आधी तुम्ही जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरशी एकदा संपर्क साधून मगच आपण त्यांच्याकडे वळूयात आणि ते घेण्याचं धाडस करूयात, जेणेकरून आपण आपलं शरीर निरोगी ठेवू आणि पुढे येणारे जे परिणाम आहेत तेही आपल्याकडनं टाळले जातील. सर आता हल्ली आपण जे बघतो आहे की अर्धांगवायू, अर्धांगवायू हा बऱ्याच लोकांना अगदी कमी वयामध्ये सुद्धा येतोय, तर अर्धांगवायूची जी लक्षणं असतील ती आमच्या दर्शकांना यावेळेस सांगाल, आणि अर्धांगवायूवरती आपली उपचार पद्धती कशी आहे तेही सांगाल. तर आयुर्वेदामध्ये अर्धांगवायूचं खूप चांगलं वाताची व्याधीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. वाताचे 80 प्रकारचे आजार त्या ठिकाणी आयुर्वेदाने सांगितले. त्यातला एक आजार पक्षाघात ज्याला म्हणतो. पक्ष म्हणजे एक अंग तुमचं, एक पक्षाघात म्हणजे एक शरीराचा कोणताही अवयव कार्य करण्यास असमर्थ होणे, याला आपण पक्षाघात त्या ठिकाणी म्हणतो. मॉडर्न मध्ये त्याचे 2 प्रकार, एक तर ब्रेनला रक्त पुरवठा कमी होतो, इम्पॅक्ट बसतो, आणि जो ब्रेनचा भाग आहे त्यातून जो ऍक्टिव्हिटी असते ते बंद पडतात आणि तो एक तर हात पाय काम करणं बंद पडतो. जर फेशियल पॅरालिसिस झालेलं तर तुमचा चेहरा वाकडा होऊन तो काम त्या ठिकाणी करत नाही. आणि एखाद्या ब्लड प्रेशर वाढल्यानंतर, रक्तस्राव मेंदूमध्ये झाल्यानंतर सुद्धा हा पॅरालिसिस त्या ठिकाणी होतो. असे 2 प्रकार त्या ठिकाणी दिसून येतात. तर आयुर्वेदानुसार याला वाताचं आजार सांगितलेले, वात पूर्ण कंट्रोल करतो. जसं की आपण बघतो, मी अगोदर सांगितलं पिंडी ते ब्रह्मांडी, जसं सगळं आपलं ब्रह्मांड वाताच्या म्हणजे वायूने नियंत्रण केलं, तसं शरीर सुद्धा वाताने नियंत्रण केले, म्हणजे नर्वस सिस्टीमने नियंत्रण केले. वातामध्ये जर बिघाड झाली तर मग या गोष्टी होतात. तर त्या ठिकाणी स्ट्रेस फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे. स्ट्रेस म्हणजे कोणत्याही प्रकारचा जर असेल, तणाव जर असेल तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला हार्ट अटॅकचे, आपले पॅरालिसिसचे हे चान्स वाढतात. त्यामध्ये सर्वप्रथम मुंग्या यायला लागतात, चक्कर येतं, डोळ्यापुढे अंधारी यायला लागते, आणि एक हात निकामी व्हायला लागतो, हात काम करत नाही. आणि हे विधीनं 1 आवर 3 आवर शरीर आपल्याला सांगतं, पण आपण त्याला दुर्लक्ष करतो. ह्या गोष्टी जर वारंवार तुम्हाला थकवा येत असेल,
एखाद्या वेळेस व्हर्टायगो म्हणजे चक्कर येत असेल असं जर जाणवत असेल तर निश्चित डॉक्टरकडे जाऊन आपण तपासणी जर केली तर निश्चित होणारे आपण प्रॉपर बीपी वगैरे आपल्याला चेक करत राहिलो तर हे निश्चित टाळता येऊ शकतं. परंतु अचानक जर टेन्शन एखाद्याने घेतलं तर त्यावेळेस त्याला अॅक्यूट स्ट्रोक बसू शकतो. तर त्याला आपण लगेच जर हॉस्पिटलाइज केलं तर निश्चित आपण त्यातून बरे होऊ शकतो. आणि त्यामध्ये आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट सांगितले. विरेचनकर त्या ठिकाणी सांगितले, स्नेहन, स्वेदन, बस्ती ह्याचे चिकित्सा सांगितले. तर आमच्याकडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंट सुद्धा घरी चालत जातो. पण त्यात निश्चित आपल्याला बघावं लागतं त्याचं हॅम्पर्ड किती झाले. जसं मी अगोदर सांगितलं रक्तस्राव जर खूप जास्त झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या वेळेस सर्जरी पण लागू शकते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय आपण या युगामध्ये जवळ आलो तर निश्चित फक्त आपण आयुर्वेदाचं हे नाही तर ज्या ठिकाणी मॉडर्न ज्या ठिकाणी इमर्जन्सी आहे त्या ठिकाणी मॉडर्न करावं लागेल किंवा चांगला न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोफिजिशियन यांचं ओपिनियन करूनच आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही घ्यायला पाहिजे. ना की फक्त आता भरपूर लोकांचं असतं एक आता कोणतरी आयुर्वेदिक करतो म्हणून पटकन झाल्याबरोबर आऊन असं तर प्रॉपर सिटी स्कॅन करून MRI करून कितपत तो डॅमेज झाला त्या हिशोबाने आपले ट्रीटमेंट प्लॅन ठरवतो आणि निश्चित फायदा त्या ठिकाणी होतो. म्हणजे आपण इमर्जन्सीमध्ये मॉडर्न मेडिसिनची ट्रीटमेंट घेऊन सोबत जर आयुर्वेदिक दिले तर एक त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे योग आपण युक्तीप्रमाणे म्हणलं आयुर्वेद आणि यांचा जर मेळ लागला तर जे पेशंटचं रिकव्हरी रेट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होतो. आपण सोबत फिजिओथेरपी जरी घेतली तर आणखी त्याचा रिकव्हरी रेट खूप चांगल्या पद्धतीने लागतो. म्हणजे आपल्या इथे पण फिजिओथेरपी सुद्धा केली जाते पेशंट्स असतात तर ही सगळी ट्रीटमेंट आपणच करत असतात आपण नाही यामध्ये आयुर्वेदाची ट्रीटमेंट तर मी स्वतःच करतो. ठीक आहे. बरं सर आता जसं तुम्ही अर्धांगवायूबद्दल बोललात त्याचबरोबर मला आणखी हाही प्रश्न विचारायचा आहे की आजकाल ऍसिडिटी आम्लपित्त हाही खूप मोठा विषय आहे त्यावरती बोलायला बसलं तर तेवढं अपूर्ण पडेल. तर याचे पेशंट्स पण भरपूर आहेत दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर ऍसिडिटी का बरं होत असेल किंवा मग ऍसिडिटी मध्ये आयुर्वेदानुसार काही उपचार पद्धती आहे पूर्णपणे ऍसिडिटी सुद्धा आपली बरी होऊ शकते का? बिलकुल. तर आयुर्वेदाने आम्लपित्त सांगितलेले हायपर ऍसिडिटी ज्याला म्हणतो तर निश्चित हा आजार मुळात आपणच तयार केलेला आहे. म्हणजे आपलं जर आयुर्वेदाने आहार विहार खानपान जर आपलं बदललं तर निश्चित तो त्या ठिकाणी आम्लपित्त कोणालाही होणार आहे. तुम्ही जर अवेळी जेवण करत असाल बाहेरचं खात असाल आणि शरीराची जी गरज आहे त्याच्यापेक्षा अति किंवा कमी खात असाल. आता बघू आपण जास्त उपवास वगैरे धरतो ते पण एक कारण होतं. जंक फूड ह्या गोष्टीला आपलं पित्त हे होतं. परंतु आयुर्वेदाने निश्चित असं मी सांगितलं दिनचर्या ऋतुचर्या हे जर का तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर निश्चित त्याच्या बाहेर पडता येतं. ठीक आहे. आणि साध्या गोष्टी जरी तुम्ही फॉलो केला जेवण वेळेवर केलं सकाळी फिरले नंतर रात्री जेवणानंतर शतपावली तुम्ही केली पाणी योग्य मात्रेत पिलं थोडं पाणी पिलं तर या गोष्टी निश्चित त्यामध्ये टाळतात. आणि खूप चांगले आयुर्वेदिक प्रोडक्ट त्या ठिकाणी जसं लघुशेखर भूनिंबादी काढा हरितकी नंतर आम्लकी चूर्ण ह्या गोष्टी खूप चांगल्या आहे की ज्या साध्या जरी गोष्टी केल्या तुम्ही तर आम्लपित्त त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण त्यातून ट्रीट करू शकतो. कोणत्या प्रकारचं अँटासिड तुम्हाला घ्यायची गरज पडत नाही. परंतु प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जर तुम्ही केलं तर त्यातून निश्चित आराम पडतो. कारण की आम्लपित्त जर तुमचं खूप दिवस राहिलं तर तुम्हाला पोटाचे आजार हे निश्चित होणार. त्यामुळे तुम्ही वेळीच आम्लपित्ताची जर काळजी घेतली तर पोटाचे आजार होणार नाही. आणि आपण सांगितलं की अग्नी तुमचा जर चांगला आहे तुम्हाला कोणताच आजार त्या ठिकाणी होणार नाही. तर सरांनी सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी समभागात पाहिजे असतात आणि त्याचबरोबर जे ऍसिडिटीचे पेशंट आहेत त्यांना अतिशय महत्वपूर्ण मेसेज हाच द्यायचा होता की जर तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमचा ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो लवकरात लवकर कमी होईल. सर आता पंचकर्माबद्दल आपण मगाशी बोलत होतो की वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळे पंचकर्म देखील आहेत. आजकाल भरपूर जी लहान मुलं आहेत अगदी मोबाईल फोन किंवा ऑनलाईन जे काही आपण व्हिडिओ बघत असतो तर यामुळे एक डोळ्यांचा जो त्रास आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे किंवा खूप कमी वयामध्ये अगदी लहान मुलांना चष्मे लागत आहेत. तर यावरती कुठली चिकित्सा आहे किंवा कुठलं पंचकर्म आपण करताय? यामध्ये नेत्रदर्पण नावाची चिकित्सा आयुर्वेदाने सांगितली. नेत्रदर्पण खूप अतिशय आणि मी खूप पेशंटला त्याचे रिझल्ट आमच्या म्हणजे पहिल्या दिवसापासून रिझल्ट दिसायला लागतात. म्हणजे आता जर मोस्ट ऑफ पेशंट म्हणतात की दूरचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही किंवा जास्त जर अभ्यास करायला बसलो तर डोळ्यापुढे ताण पडतो. ठीक आहे. या गोष्टी दिसून येतात आणि चष्म्याचा नंबर खूप मोठा त्यांचा होतो. अशांची नेत्रदर्पण ही खूप चांगली चिकित्सा त्या ठिकाणी आहे. नेत्रदर्पण म्हणजे आपण काय करतो की याला गव्हाच्या पिठाची पाळ बनवतो आणि आमचं आयुर्वेदिक तूप औषधयुक्त तूप राहतं ते तूप आपण त्या ठिकाणी म्हणजे त्याचा जे कोणत्या गोष्टीचा अति वापर केल्यानंतर
वृक्षता त्या ठिकाणी निर्माण होते डोळ्याच्या ठिकाणी. तर ती स्निग्धता निर्माण करण्याचं काम करतो आणि तुमचे डोळे खूप चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करायला लागतं. त्याने ऑपरेट सुद्धा टळतं. एवढं मी माझ्याकडे पेशंट त्याचे आहेत. बरं, जसं तुम्ही ईव्हीएम बद्दल बोललेलं होता की विनो ऑपरेशन आपण ट्रीटमेंट करतो ईव्हीएम वर. तर ईव्हीएम बद्दल मला आणखीन थोडंसं जाणून घ्यायचं आहे, आणखीन थोडंसं आमच्या दर्शकांना थोडंसं ईव्हीएम बद्दल आणखी मार्गदर्शन करायचं. तर मी अगोदर जे ईव्हीएम बद्दल सांगितलं, अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे त्या ठिकाणी हाडाला रक्ताचा पुरवठा कमी होतो आणि हाड कुजायला लागतं आणि कुजल्यानंतर त्याचे जे कार्य आहे ते हॅम्पर्ड होतात, म्हणजे ते कार्य व्यवस्थित करत नाही. अशा वेळेस आपली सगळ्यात महत्वाची मॉडर्न नुसार जर म्हटलं तर सर्जरी त्या ठिकाणी सांगितली आहे. परंतु आयुर्वेदानुसार रक्ताचा पुरवठा तिथं कसा होईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो. जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा तिथे झाला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात हा हिप जॉईंट जो की सगळ्यात महत्वाचा जॉईंट आहे. आपण त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही, ना चालू शकत, बसू शकत, झोपू शकत. प्रत्येक गोष्टीत हिप जॉईंटचं इन्व्हॉल्वमेंट राहते. त्यामुळे तो रिकव्हर करायला वेळ लागतो. परंतु आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट, माझी जी न्यूरोथेरपी, आपण एव्हियन थेरपी म्हणतो त्याला, आपण काय केलं, कंबाईन थेरपी त्या ठिकाणी केली. आपण स्नेन स्वेदन, आपण हॉट कपिंग म्हणजे फायर कपिंग नावाचं आहे. तर हे अलाबो चिकित्सा आपल्या आयुर्वेदात वर्णन केलेली होती. तर त्यामध्ये थोडं आपण त्यात मॉडर्नचं आपण फायर वगैरे मी तुम्हाला डेमो देईल त्याचा कशा पद्धतीने करतो आपण. तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा त्या ठिकाणी झाला पाहिजे, प्रत्येक सेल तुमचा ऍक्टिव्ह झाला पाहिजे, त्या पद्धतीने काम करतो. आणि रक्त विसरण जर पूर्ण शरीराचं चांगलं झालं, सर्क्युलेशन जर चांगलं झालं, तर सर्व शरीर आपली इम्युनिटी डेव्हलप करून त्या आजाराला फाईट करण्यासाठी तयार होतं आणि आपण त्यातून लवकर बाहेर पडतो. तर त्यामध्ये आपण फायर कपिंग करतो, नंतर आपण ड्राय कपिंग करतो, नंतर ब्लड कपिंग ज्याला हिजामा म्हणतात आपल्या युनानी पद्धतीमध्ये, नंतर आपण निडलिंग, ड्राय निडलिंग नावाची पद्धती आहे. नंतर आपण अग्निकर्म करतो. अग्निकर्म आपण सुवर्ण शलाकाने करतो. सुवर्ण इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्या ठिकाणी वाताचा प्रकोप त्या ठिकाणी आमचं आयुर्वेद मानतं की हे जे सगळं जे हॅम्पर्ड होईल, कोणतीही क्रिया जर शरीरातली बिघडली तर त्या ठिकाणी वात खूप महत्वाचा असतो. आणि वात हा वाताचा गुण शीत आहे आणि त्याच्यावर विरुद्ध चिकित्सा आपली उष्ण करावं लागणार आहे. त्यामुळे आपण अग्निकर्म पण करतो. नंतर आपण बस्ती जी अर्ध चिकित्सा सांगितली, म्हणजे कोणत्याही आजारावर बस्ती, जी पंचकर्माचा आत्मा म्हणलं चला आयुर्वेद, तर ती अर्ध चिकित्सा सांगितली. तर बस्ती जर आपण व्यवस्थित दिली तर निश्चित त्यातून रिव्हर्स एव्हियनचे पेशंट आम्ही बघितले, MRI सुद्धा रिव्हर्स होतो, पण त्याला वेळ लागतो. परंतु येणाऱ्या आपण 7 दिवस थेरपी देतो. दुसऱ्या तिसऱ्या पेशंट त्याच्या मुवमेंट, लिम्पिंग जे असतं, स्टिफनेस जो असतो बोनचा तो कमी होतो. तो त्याच्या ज्या कार्यशैली ती बदलते आणि सगळे वर्क तो स्वतः करायला लागतो. एक दिसून आलेलं आहे. आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळून देऊयात. त्यात आणखी सांगायचं मला, एक जलोका आहे, जलोका अवचरण. ती खूप आपल्या म्हणजे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये जलोका आली होती. तर जलोका ती लिस्ट थेरपी ज्याला म्हणतो, जर्मनीमध्ये किंवा फॉरेन कंट्रीमध्ये पण खूप प्रचलित पद्धती आहे. तर त्या अशुद्ध रक्त पितात, ब्लड फ्लो तिथे वाढवतात. तर जलोका अवचरण ही खूप चांगलं, ते स्किन डिसीज मध्ये पण खूप चांगला तिचा रिझल्ट आहे. आणि एव्हियन मध्ये पण आहे. हो, आपल्याकडे आवडेल, आपण दाखवून देऊ जलोका कशी राहते, कशी पद्धतीने ते रक्त पुरवठा. स्किनवर पण खूप चांगले, म्हणजे चेहऱ्याचे जे आजार आहेत त्यावर पण लिस्ट, अपेंडिक्स सारख्या पेशंट मध्ये सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीने जलोका अवचरण जर केलं तर चांगला फायदा त्या ठिकाणी दिसून येतो. सर, आता आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळून देऊयात. छान असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आणि आणखीनही भरपूर अशी चर्चा आम्हाला तुमच्याशी करायचीच आहे. सर, जसं की तुम्ही वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह असता. आता हॉस्पिटल आपण 13 वर्ष झाली सांभाळत आहात, पण इतक्याच आवडीने तुम्ही सोशल, म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतलाय त्या समाजासाठी आपलंही काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने आपण काम करत आहात. तर भरपूर काही आपण शाळा सुद्धा दत्तक घेतलेल्या आहेत आणि गरजू जे काही रुग्ण आहेत ज्यांची परिस्थिती नसते उपचार घेण्याची, तर त्यांना सुद्धा तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये किंवा फ्रीमध्ये सुद्धा ट्रीटमेंट केलेली आहे. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी तुम्हाला काही पुरस्कार देखील मिळालेले आहेत असं मी ऐकलेलं आहे. त्या पुरस्कारांविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. कोणते कोणते पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत आणि ते कशासाठी मिळाले? पुरस्कार आपल्याला आपला चिकित्सा आपण जे करतो त्या पद्धतीने सुद्धा मिळाले. नंतर बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मला मिळाले. विदर्भाचा आयुष रत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नंतर 2022चा यंग रिसर्चर ऑफ द इयर मी सांगितलं होतं, माझं जे थिसिस होतं त्यावर मला मिळाला. आणि 2024चा एव्हियनवर आणि स्पाइन डिसीजवर विनो ऑपरेशन आपण करतो तर नॅशनल पुरस्कार त्या ठिकाणी मला मिळाला आहे. तर हे काम करत राहतो आपण, त्याचा एक आनंद होतो, एक आनंद. आणि आपण पुन्हा ते काम करा, एक ऊर्जा प्रोत्साहन आणि ऊर्जा एक चांगली मिळते आणि आपल्या कामाची कोणतरी दखल घेतो याचा आनंद होतो. जसं की तुम्ही पण आले आमचं काम बघून, आमच्या चॅनल, आमची मुलाखत, त्याचा पण आम्हाला आनंद आहे. आणि हे काम याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं की आपण म्हणतो आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हा ऑलरेडी
लोकांना माहित आहे, पण कशा पद्धतीने जायचं, इथिकल आयुर्वेद कसं गेलं पाहिजे, हे शास्त्रशुद्ध आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं स्थानिकांचं काम आहे, तर आम्ही ते करत आहोत. बिलकुल सर. आता गंगाई बहुद्देशीय संस्था ती पण आहे आपली. या संस्थेअंतर्गत काय काय ऍक्टिव्हिटीज होतात किंवा काय काय उपक्रम राबवले? येस, आपण वृक्षारोपण दरवर्षी घेतो, लोकांना आपण वृक्ष फ्रीमध्ये देतो. तसेच आपण शाळा वगैरे दत्तक घेतलेल्या आहे. नंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपण करतो. माझा स्वतःचा भाऊ तो PhD जेनेटिक्स असल्यामुळे, शेतीची आवड असल्यामुळे आम्ही आमच्या संस्थेवरील शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवड तसेच इतरही जे काय शेती संबंधित काही असेल त्याबद्दल आपण मार्गदर्शन नेहमी करत असतो. नंतर आरोग्य संबंधित आपण ब्लड डोनेशन कॅम्प असेल, नंतर रक्तदान शिबिर असेल, नंतर आपले असे आपले औषध उपचार शिबिर वगैरे आपण घेत असतो. बिलकुल, नक्कीच. आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करत असताना. अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून, एक तज्ञ म्हणून आपण काय सल्ला द्याल किंवा काय मेसेज असेल आपला इतर दर्शकांना, इतर लोकांना? तर माझा मेसेज असा असेल की आपण ऍक्च्युली इंडियन एक कमी जाणवती मला, आपण आर्थिक आणि आरोग्य करता साक्षर नाही आतापर्यंत नाही. आपण काय करतो की ऑलरेडी आपण पैसा फक्त जमापुंजी आपण ठेवतो, पण हेल्थकडे आपण बघत नाही. आता कोणत्याही कुटुंबाकडे गेलं तर तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये गेले तर हेल्थचा एक स्पेशल त्यांचा हे असतं की आपण हे हेल्थसाठी केलं पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची सिस्टीम त्या पद्धतीने डेव्हलप आहे. तर आपल्याला 1000 वर्षी परंपरा लाभलेली, पण आपण ते अप्लाय करत नाही त्या गोष्टी. आपल्याकडे खूप चांगले म्हणजे आपलं संत साहित्य असेल, आपलं साहित्य असेल किंवा जो आपण आजीचा पटवा म्हणता प्रत्येक घरात आपण, पण ते आपण ऐकत नाही. जसं की पूर्वी आपल्या घरात सांगायचे की बस सडा सारवून झालं पाहिजे, जास्त दळलं पाहिजे, तर यानं तुमचे व्यायाम व्हायचे, पण ते आता राहिलं नाही. परंतु आता आपण श्रीमंती म्हणजे बाबा फक्त आराम पाहिजे, तर ते नसून तुम्ही स्वतःच्या खरी श्रीमंती ही शरीराची, त्याच्याकरता तुम्हाला जे काय करता येईल की असं काही नाही की म्हणत तुम्ही खूप चांगली जिमच लावा. तुम्ही सकाळी वॉक जरी केलं, 2-3 किलोमीटर जरी चालले आणि प्रॉपर जर डाएट प्लॅन ठेवला, म्हणजे जेवण जे येते घरी, असं काही नाही की तुम्हाला खूप काही वेगळं पाहिजे म्हणून. शरीराला काही वेगळं लागत नाही, सगळं पंचमाप होतं पण शरीर बनलंय आणि प्रत्येक द्रव्यात पंचमाप होतच आहे. तर तुम्ही जे पण खाल ते माफक आणि शरीराला म्हणजे आवड म्हणून न खाता शरीराची गरज म्हणून आपण जर गेलं तर त्यांना निश्चित फायदा होईल आणि खूप आपल्याला दवाखाना पण लागणार नाही. आरोग्याचं म्हणजे आयुर्वेदाचा उद्देश तो आहे की स्वस्थचे स्वस्थ रक्षण, विकारशी व्याधी प्रशमन. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं पहिलं आरोग्याचं रक्षण आपण करायला पाहिजे, नंतर त्याचा रोग होईल त्याचं आरोग्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. तर मग आपण आपली हे की आपल्या परिवाराचं आपलं कसं आरोग्य चांगलं राहील, कारण आरोग्याचं चांगलं आहे तुमचे पैसे पण वाचणार आहे, पैशापेक्षा एक आत्मिक समाधान तुम्हाला लाभणार आहे. तर त्या हेतून आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. चांगले चांगले बुक्स वाचले पाहिजेत किंवा चांगल्या आरोग्याच्या टिप्स आपण घेतल्या पाहिजे, ना की फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जाऊन बघ हे आला की ते करून पाहिजे. प्रॉपर तुम्ही आयुर्वेद तज्ञाकडून, कारण आमच्याकडे कधी खंत वाटते आमच्याकडे कोणी आमच्याकडे असं येत नाही की साहेब आम्हाला असं करायचं म्हणून मला पंचकर्म करा किंवा मला आजार होणार नाही किंवा माझं आयुष्य चांगलं राहील म्हणून त्यासाठी काय करा, असं कोणी आमच्याकडे येत नाही किंवा त्याकरता फी पण पे करत नाही. ऍक्च्युअली तसं आलं पाहिजे लोकांना की खरं पंचकर्म काय आहे, त्याची खरंच गरज आहे. खरोखर मी कोणतं पंचकर्म केलं पाहिजे, माझी प्रकृती कोणती आहे. आता गव्हर्नमेंटनं प्रकृती परीक्षण नावाचा प्रोग्राम राबवला होता की आपली प्रकृती कोणती, जसं मी सांगितलं वातज पित्तज कफज, मग त्या हिशोबाने तुमचा आहार कोणता असला पाहिजे, तुमचा विहार कसा असला पाहिजे, त्या हिशोबाने तुम्हाला कोणकोणते आजार होऊ शकतात. जसं आपण बघतो की ज्याला कोण जन्मकुंडली काढतो की बाबा असं असं होऊ शकतो, आपण शनिदेवाला जातो, पण त्याबद्दल आपण शरीराची जर कुंडली काढली आपल्या की मला होणारे आजार कसे, किंवा माझ्या घरी डायबिटीज होता, माझ्या वडिलांना डायबिटीज होता, माझ्या आजोबाला होता, मग माझ्या मुलांना मला कधी होऊ शकतो HbA1c करू. तर या गोष्टीकडे आपण जर डोळसपणे बघितलं तर निश्चित आपण भरपूर पैसा पण वाचेल आणि आपलं समाधान पण लाभल आणि एक आरोग्य चळवळ त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येकानं आरोग्याबद्दल सजग राहिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. बिलकुल, तर सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला शरीराला व्यायामाची सुद्धा गरज असते, पण जिथपर्यंत आपली कॅपॅसिटी आहे आपण जेवढं करू शकतो आपण तेवढंच करायला पाहिजे. अति सुद्धा आपण करायला नाही पाहिजे. आहाराच्या बाबतीत सुद्धा सरांनी तसंच मार्गदर्शन केलंय की आपल्या शरीराला त्याची गरज आहे म्हणून आपण त्यांना खायला पाहिजेत आणि फास्ट फूड, जंक फूड हे सुद्धा आपण खायला पाहिजे, पण त्याचंही प्रमाण हे अगदी कमी असावं. सर खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना आणि खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचं अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
धन्यवाद. आणि मी सगळ्या जीएम न्यूजच्या प्रेक्षकांना आवाहन करतो की हेल्थ रिलेटेड तुमचं काही इश्यू असतील तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही त्यावर जरूर आन्सर देण्याचा प्रयत्न करू. मॅडमनं हा जो विषय उचलला, मॅडमचं मी खूप खूप धन्यवाद मानतो की एक आरोग्य चळवळ त्यांनी सुरुवात केली. चांगले जे डॉक्टर्स असतात आणि त्यांचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता या चॅनल पर्यंत मी कोणापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो, तर हे त्यांच्या कार्याला माझा आणखीन भरभरून मी शुभेच्छा देतो. आणि असंच कार्य त्यांच्या हातून हेल्थ रिलेटेड हो अशी या ठिकाणी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो. जय आयुर्वेद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर पंढरी इंगळे सर. आपण बघितलेलं आहे की आयुर्वेद नेमकं कशा प्रकारे आपल्या सगळ्या आजारांवरती उपचार करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे आणि आयुर्वेदिक उपचार आपण का बरं घ्यावे, कशा प्रकारे आपण आपले शरीर हे निरोगी ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोललेलो आहोत. तरी देखील काही प्रश्न असतील, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि आम्ही प्रयत्न करू तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याचे. जर तुम्हाला काही आजार उद्भवत असतील तर तुम्ही नक्कीच गंगाई हॉस्पिटलशी संपर्क साधायला पाहिजे. खाली मी नंबर सुद्धा दिलेला आहे आणि बाजूला ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला एव्हीएन आणि त्याचबरोबर अर्धांगवायू आणि आणखीन अशा प्रकारचे काहीही आजार जर आढळत असतील तर तुम्ही नक्कीच गंगाई हॉस्पिटल चिखली येथे संपर्क साधावा. तो त्यास मी नेहा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.